नांदूर-शिंगोटे येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी। लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही.पी. नाईक हायस्कूल नांदूर-शिंगोटे येथील विद्यार्थ्यांची विविध प्रकारच्या वेशभूषा परिधान करून गावातून प्रभात फेरी काढली। यावेळी प्रत्यक्ष जिजाऊ व बाल शिवराय यांच्या वेशभूषा परिधान केलेले आदर्श कुमार वर्मा व ईश्वरी शेळके यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली। नांदूर-शिंगोटे येथील अश्वप्रेमी भाऊसाहेब शेळके यांनी संपूर्ण शाळेला विद्यार्थ्यांसाठी फेटे व घोडे त्याचप्रमाणे लेझिम साहित्य शाळेला उपलब्ध करून दिले। यावेळी शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला। शाळेच्या प्रांगणापासून या मिरवणुकीस सुरुवात झाली। यामध्ये विद्यार्थ्यांनी फेटे व सफेद कलरचे कपडे परिधान करून हातामध्ये ध्वज घेऊन या मिरवणुकीचे लक्ष वेधले। त्यानंतर येथील शिवाजी चौकात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या अर्धपुतळ्यास नांदूर-शिंगोटे येथील ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार व श्रीफळ वाढवण्यात आले। यावेळी युवा नेते दीपक बरके, ग्रामपंचायत उपसरपंच शिवराम शेळके, माजी उपसरपंच संजय शेळके, माजी सरपंच गोपाळ शेळके, ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुचेकर, अलका पवार, सोमनाथ नवले, सुदाम आव्हाड, दिलीप शेळके, दिनकर शेळके, प्रसाद शेळके, ग्रामसेवक सावकार प्रकाश शेळके, गणेश सय्यद, शरद शेळके, भानुदास बैरागी आदींसह ग्रामस्थ यावेळी छत्रपतींच्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित होते। त्यानंतर येथील रेणुका माता सभागृहामध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांच्या विविध शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। यावेळी पोवाडा नृत्य व लेझिम पथक साजरे करण्यात आले। या ठिकाणी संस्थेचे अध्यक्ष संदीप बाबड, उपाध्यक्ष बंडू नाना बाबड, विश्वस्त एकनाथ पाटील शेळके, संचालक सुधाकर शेळके, अरुण शेळके, प्रशांत सानप, नागेश शेळके आदींसह प्रमुख भाऊ पाटील शेळके, दीपक बरके, योगेश शेळके, योगेश सानप, दादा पाटील शेळके, भाऊसाहेब शेळके, दिलीप शेळके, त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक विलक सर, ढाकणे सर, आव्हाड सर, पी.के. शेळके सर, भाबड सर, घुगे सर, सानप सर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले। आजी माजी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व शिवराजांचा जन्मदिवस आज मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने या ठिकाणी साजरा होत आहे। मी सर्वप्रथम या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा करतो आणि